मंगेश आणि रूपाचं लग्न घाई गडबडीतच झालं. रूपाने पाटील कुटुंबाच्या घराचे उंबरठ्याचे माप ओलांडले आणि तिचा गृहप्रवेश झाला. ती मंगेशची पत्नी झाली. आता हे घर कायमचं तिचं झालं. महिनाभरापूर्वी साध्या लग्नाचा विषयही तिच्या मनात नव्हता. पण अचानक तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि एका नवीन दुनियेत तिचे पदार्पण झाले. नव्या सुनेचे कौतुक सोहळे घरात सुरू झाले होते. मीनाताई आपल्या सुनेकडून सर्व रीतिरिवाज त्यांच्या पद्धतीप्रमाणे करून घेत होत्या. रूपाही सांगितल्याप्रमाणे सर्व पार पाडत होती. सत्यनारायणाची पूजा झाली. सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले. आता फक्त ती मंगेश आणि त्यांची लग्न झालेली मोठी बहीण राधा आणि घरातील मंडळी उरली. सहजीवन आता सुरू होणार होते. राधाने संध्याकाळपासूनच त्यांची रूम सजवायला घेतली होती. आपल्या एकुलत्या एक भावाचे लग्न जुळल्यापासून त्याच्या लग्नापर्यंत आणि लग्नापासून तर सगळ्या विधीपर्यंत त्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट अविस्मरणीय करण्यासाठी ती जीवाचं रान करत होती. त्याच्या जीवनातील सहजीवनाची पहिली रात्रही तशीच अविस्मरणीय बनवण्यासाठी तिने काही कमी ठेवले नव्हते. तिने मनापासून रूम सजवली. रूपालाही मस्त आवरून दिलं. तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा माळला. तिच्या हातात केशर घालून बनवलेल्या मसाला दुधाचा ग्लास दिला आणि तिला त्यांच्या रूममध्ये ती सोडून आली आणि मंगेशला बोलवायला बाहेर गेली. रूपा रूममध्ये आली. रूममधील एकंदर वातावरण पाहून ती खूप दरवाजापासून पलंगापर्यंत पायघड्या अंथरल्या होत्या. पलंगाच्या सर्व बाजूंनी मोगरा आणि निशिगंधाच्या माळा सोडल्या होत्या. पलंगाच्या मधोमध एकात-एक गुंफलेले 2 बदाम गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेले होते. उशांवर त्यांची नावे गुलाबाच्या पाकळ्यांनी रेखाटली होती. ठिकठिकाणी लावलेल्या मेणबत्तीने त्या रूमला मंद प्रकाशाने आणि सुगंधाने भरून टाकले होते. संगीताचे मंद सूर ते वातावरण अजूनच बेधुंद करत होते. रूपा ते सगळं बघून एकदम स्तब्ध झाली. तिला सिनेमातील दृश्य आठवली. ती तशीच पलंगाच्या एका कोपऱ्याजवळ पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली. हातात दुधाचा ग्लास तसाच होता. तो टेबलवर ठेवायचंही तिला भान नव्हतं. तेवढ्यात दरवाजाचा आवाज झाला. मंगेश आत आला. त्यानं दार लावून घेतलं. आज आलेल्या नववधूवर त्याची नजर खेळली. अवघ्या 1 महिन्यापूर्वी त्यानं तिला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि आज ती त्याची पत्नी बनून त्याच्या खोलीत उभी होती. तिच्या साधेपणावर तो भाळला होता. तिचे टपुरे काळेभोर डोळे आज आणखीनच सुंदर दिसत होते. लांबसडक केसांची वेणी तिने खांद्यावरून पुढे घेतलेली होती. नजर झुकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. तो तिला पाहायला गेला होता तेव्हा त्याला ती एकाच नजरेत आवडली होती. आज तर ती त्या दिवसापेक्षाही खूपच सुंदर वाटत होती. जशी कोणी अप्सरा त्या खोलीमध्ये अवतरली होती. रूममधल्या त्या रोमॅन्टिक वातावरणाने त्याचे मन तिच्याकडे ओढले जाऊ लागले. खिडकीतून डोकवणारा चंद्राचा मंद प्रकाश जणू काही त्याला प्रोत्साहन देत होता. त्या सगळ्या वातावरणाची जादू असेल किंवा त्याच्या मनात तिच्याविषयी बोलत असलेलं प्रेम असेल, तर तिला पाहता तो स्वतःला विसरूनच गेला. त्यांच्यात अजूनपर्यंत जास्त बोलणं झालेलं नव्हतं. सर्व इतकं घाईघाईत झालं की तिच्याशी बोलायला जमलंच नव्हतं. त्यांनी तिच्याकडे पाहतच एक सुंदर स्मित हास्य केलं. रूपाला जाणवलं की तो तिच्याजवळ येत आहे. ती पटकन मागे सरकली आणि गडबडीत तिला पलंगाचा धक्का लागला. तो दुधाचा ग्लास आता पडणारच होता की मंगेशने पटकन तिच्या हातातला ग्लास धरला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती अजून बावरली. रूपा, तू दुधाचा ग्लास हातात धरून का उभी होती इतका वेळ? अगं ठेवायचा ना टेबलवर, असं म्हणून त्याने तो ग्लास टेबलवर ठेवला. तुला पलंग तर लागला नाही ना, असं म्हणून तो तिच्या जवळ आला.
तर ती अजूनच मागे सरकली. हे बघून तो हसू लागला. तू तर मला अशी घाबरते जसं मी तुला खाणारच आहे. अगं नीट बस इथे. त्याने तिला पलंगावर बसवले. ताईने इतकी सुंदर सजवली आहे ना आपली रूम. आधी तुला तिने पसंत केलं होतं माझ्यासाठी आणि मलाही तू पाहता क्षणी आवडली. तुझ्या डोळ्यात तर मी हरवून गेलो होतो. किती सुंदर आहे तुझे डोळे. आज पहिल्यांदा मी तुला इतका जवळून पाहत आहे. आणि किती लाजतेस ग तू. ही झुकलेली नजर आता वर कर. इकडे माझ्याकडे बघ. माझ्याप्रमाणे तुलाही मी पाहता क्षणी आवडलो होतो ना. असं म्हणून तो तिच्या अगदी जवळ जाऊन बसला. रूपा लगेच उठली. मला हे लग्न करायचं नव्हतं. मंगेशचा कानावर विश्वासच बसत नव्हता. काय म्हणाली रूपा? तू? मला मुळीच हे लग्न करायचं नव्हतं. मामा काही केल्या ऐकेना. त्यामुळे मला या लग्नासाठी तयार व्हावे लागले. आता मात्र मंगेश एकदम गंभीर झाला. ताईजवळ तुझ्या घरच्यांना निरोप पाठवला होता की तुझी पसंती असेल तरच पुढची बोलणी करा. आणि मला सांगितले गेले होते की तुलाही मी पसंत आहे. माझे बाबा लहानपणीच वारले. त्यानंतर आई मला घेऊन मामाकडे राहायला गेली. मामाने आम्हाला सांभाळले. माझे शिक्षण केले. माझे खूप लाड केले नाही, पण मला काही कमी पडू दिलं नाही. माझं BA पूर्ण झालं. कम्प्युटरच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि बँकेच्या परीक्षांची तयारी करू लागले. मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं. नोकरी करून माझ्या आईला चांगलं जीवन देण्याचं माझं स्वप्न होतं. पण मामांनी तुमचं स्थळ आणलं. घर आणि मुलगा चांगला आहे म्हणून आई देखील या लग्नासाठी तयार झाली. पण मला मात्र इतक्यात लग्न करायचं नव्हतं. मी नकार दिला, पण मामाने माझे काही ऐकलं नाही. त्यांनी आईला पटवलं आणि आईनं मला गळ घातली. ती म्हणाली, बाळा, तुझे बाबा आपल्याला पोरकं करून गेले. माझ्या सासरकडच्यांनी आपली जबाबदारी झटकली. आपण निराधार झालो. दादा नसता तर आपलं काय झालं असतं. त्यानं आपल्याला आश्रय दिला. इतकी वर्ष सांभाळलं. तुझं शिक्षण केलं. तो तरी किती दिवस आपली जबाबदारी डोक्यावर वागवणार. वहिनीला आपण इथे राहणे आवडत नाही, तरी त्यानं तिचं काही न ऐकता आपल्यासाठी इतकं केलं. आता त्यानं या स्थळाला शब्द दिला. त्याच्या शब्दाखातर तरी हो म्हण. आणि स्थळ किती चांगलं आहे. मुलगा शिकलेला आहे, नोकरी करणारा आहे. त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा नाही. असं स्थळ नाकारणं बरं नाही. अगं आई, आयुष्यभर आपण मामाकडे आश्रित म्हणून राहिलो. मन मारून जगलो. कसली हाऊसमौस नाही की इच्छा आकांक्षा नाही. मी शिकले आता. काही दिवसात मला नोकरी लागेल आणि मग आपण वेगळे राहू. आपले स्वतःचं जग निर्माण करून मनासारखं जगू. कोणाचे बंधन नको की अडवणूक नको. अगं, पण मामाला काय वाटेल? किती केलं त्याने आपल्यासाठी आणि आजही तो तुझे भलं पाहतोय. म्हणून तर इतका चांगला मुलगा तुझ्यासाठी शोधला त्याने. त्याचाही मान राखला पाहिजे ना. त्याचे डोंगरा एवढे उपकार आहेत आपल्यावर. तुझ्या लग्नाला हो म्हणायचे तुला शपथ आहे माझी. एकीकडे मामाने केलेल्या उपकाराचा बोज आणि हे दुसरीकडे आईची शपथ. मुलींना आपलं भविष्य ठरवण्याचा हक्क कुठे असतो? आईला किती समजावले की तिची अशी अवस्था स्वतःच्या पायावर उभी नसल्याने झाली आहे. आता मला तरी माझ्या पायावर उभं राहू दे. पण तिच्या मनावर मामाच्या उपकाराचे ओझे होते. ती विचारच करू शकत नव्हती. माझ्या मनात कितीतरी वेळा पळून जायचा देखील विचार आला, पण त्याचेही स्वातंत्र्य कुठे होते. मला आईच्या आयुष्यात आधीच इतके दुःख होते आणि मी तिला अजून दुःखी आणि अपमानित करू शकत नव्हते. माझ्या आयुष्याला दिशा देणारे दरवेळी दुसरेच कोणीतरी असायचे. इतके दिवस मामा आणि आता तुम्ही असणार आहात. मंगेश मन घट्ट
घट्ट करून हे सर्व ऐकत होता. काही क्षणापूर्वी मनात आलेल्या साऱ्या भावना आता पूर्णपणे विखुरल्या होत्या. रूपा, तू मला एका शब्दाने तरी सुचवायचं होतं किंवा पत्रनिरोप काहीतरी करून मला हे सगळं सांगायचं होतं. मी हे लग्न होऊच दिलं नसतं. त्यानं काय झालं असतं? तुम्ही नकार दिला असता तर दुसरं स्थळ आलेलं होतं. माझं लग्न कोणाशी तरी होणारच होतं. मामाला लवकरात लवकर जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं. मामीने त्यांच्या मागे तसा तगादाच लावला होता. पोरगी नोकरीच्या नावाखाली कुणाबरोबर पळून गेली तर जगात किती हास्य होईल. इतके दिवस केलेले सर्व मातीमोल होईल. आपल्यालाही 2 मुली आहेत. त्यांचे कसे होईल? मी परीक्षेचा फॉर्म भरला होता, पण परीक्षा होईपर्यंतही त्यांना धीर नव्हता. मी तर तुमच्याकडे नीट पाहिलंही नव्हतं तेव्हा, कारण मला या सर्व गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. मामा मामी आणि आई यांच्यामुळे मला माझी इच्छा नसतानाही या लग्नाला तयार व्हावे लागले. मी तुम्हाला पती म्हणून कशी स्वीकारू? रूममध्ये असलेला सुमधुर संगीत आता थांबले होते. मेणबत्ती केव्हाच विझल्या होत्या. तिथे पसरलेला फुलांचा सुगंध अचानक नाहीसा झाला होता. खिडकीतून डोकवणारा नाराज चंद्रही आता लुप्त झाला होता. कितीतरी वेळ एक प्रकारची शून्य शांतता खोलीत राहिली होती. मंगेश झोपला. रूपाजवळ आला. रूपा पुन्हा बावरली. कृपया मला माफ करा. सर्व तुझ्या मनाविरुद्ध झाले. पण आता प्राप्त परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही. पण मी तुझ्यावरती कसली जबरदस्ती करणार नाही. कारण पती पत्नीच्या नात्याची सुरुवात ही प्रेम आणि विश्वासाने व्हावी असं मला वाटतं. मला मनाविरुद्ध स्वीकारलेलं नातं फार काळ टिकत नाही या गोष्टीचा सुगावा मात्र घरच्यांना लागू देऊ नकोस. माझे आई बाबा आणि ताई या लग्नामुळे खूप आनंदात आहे. त्यांना हे सर्व सांगणं म्हणजे त्यांचा सारा आनंद हिरावून घेतल्यासारखं आहे. त्यांना तर हे सहनच होणार नाही ना. पण तुम्ही काळजी करू नका. प्रत्येकासाठी त्यांची स्वप्न खूप महत्त्वाची असतात. मी स्वप्नांची किंमत जाणतो. माझ्यामुळे तुझी स्वप्न अर्धवट राहिलेली मला आवडणार नाहीत. पण पुढचे काही ठरवण्याआधी तुझा अभ्यास सुरू कर. परीक्षा दे. आत्ताच कोणते पाऊल उचलू नको. कारण तुझे एक चुकीचे पाऊल तुझ्या माहेरच्यांसाठी आणि आमच्यासाठीही फार मोठे वादळ घेऊन येईल. एकदा तुला नोकरी मिळाली की तू तुझा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकशील. मलाही विचार करायला काही अवधी मिळेल. त्यावेळी तुझ्यावर कुणाचा दबाव असणार नाही. स्वतःच्या पायावर उभी असेल. हे नाते स्वीकारायचे की तोडायचे हेही तू ठरवू शकशील. रूपाला हायसं वाटलं. निदान मंगेशला तरी तिची अवस्था कळली होती आणि अशा अवघड प्रसंगातून तिची सुटका ही झाली होती. थँक्यू, मला समजून घेतलं. मंगेश काही न बोलता तिथून उठला. आपलं अंथरूण वेगळं टाकून तो खाली झोपला. झोप येईल की नाही हे माहीत नव्हतं. त्याचं मन अनेक विचाराने भरून गेलं होतं. त्या टेबलवर तशाच राहिलेल्या दुधाच्या भरलेल्या ग्लाससारखं. सकाळी रूपाच्या बांगड्यांच्या किणकिणीने मंगेशला जाग आली. ती उठलेली होती. तिला समोर बघताच त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. झोपेने त्याला किती मोठा आधार दिला होता. काही काळ तो सर्व काही विसरूनच गेला होता. झोप नसती आली तर मात्र विचारांच्या वादळात पडला असता. आता मात्र झोपेतून तो पूर्णपणे जागा झाला होता. रूपासुद्धा तशीच बसलेली होती. मंगेशने घड्याळ पाहिलं आणि झटकन उठला आणि सर्वात आधी आपलं अंथरूण जागेवर ठेवलं. सजवलेल्या रूमकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढच्या क्षणाला सर्व फुले आणि माळा भरभर काढून कचऱ्याच्या टोपलीत टाकू लागला. पलंगावरच्या त्या पाकळ्या आता कोमजून गेल्या होत्या. त्याच्या कोमजलेल्या मनासारख्या. त्याच्या मनाच्या यातना फक्त त्या
फुलांनाच कळल्या असतील, जे काल एकदम टवटवीत होते आणि आज सुकून कचऱ्यात पडली होती. रुपाही उठून त्याला मदत करू लागली. त्याने दुधाचा ग्लास बाथरूममध्ये ओतून दिला. सर्व आवरून झाल्यावर तो रुपाला म्हणाला, खूप उशीर झाला आहे. तू अंघोळ करून घे, मी बाहेर जातो. तुझं आवरल्यावर मग मी माझे आवरेल. रुपा आणि मंगेश बाहेर एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेला. मंगेशला हॉलमध्ये आलेलं बघून राधा त्याच्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, झोप नाही झाली वाटतं. डोळे बघ कसे लाल झालेत. काय म्हणते मग रुपा? मंगेश तिच्याकडे पाहून नुसता हसला. थोड्या वेळात रुपा आवरून आली. मंगेशचं लक्ष तिच्याकडे गेलं. गुलाबी रंगाची साडी तिने नेसलेली होती. चेहऱ्यावर असलेल्या तिच्या लांबसडक ओल्या केसांच्या बटा आपल्या हाताने बाजूला सारत पायांच्या पैंजणाचा नाजूक आवाज करत होती. किती मोहक दिसत होती. ती हॉलमध्ये येताच आईबाबांच्या पाया पडली. तेव्हाच राधाने तिला एका बाजूला घेत कुजबुजत पण मंगेशला ऐकू जाईल इतक्या आवाजात विचारलं, मंगेशने खूप त्रास तर नाही ना दिला रात्री? आणि आवडलं का माझं डेकोरेशन? रुपाने एक कटाक्ष मंगेशकडे टाकला. राधाने ते बरोबर टिपलं. चालू द्या तुमचं, मी स्वयंपाकघरात जाते. तिच्यावरती आपली नजर बाजूला हटवत मंगेश आत आवरायला गेला. दुपारी जेवण झाल्यावर राधाने रुपा मंगेशसमोर काही पॅम्पलेट धरली आणि म्हणाली, ही बघा, काही जवळची हनीमून पॅकेज. कोणतंही पॅकेज सिलेक्ट करा. माझ्याकडून तुम्हाला लग्नाची भेट. आणि आजच सिलेक्ट करा. मंगेशला सुट्टी आहे तोपर्यंत जाऊन या. दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले. अरे लाजायला काय झालं? सगळेजण जातात ना. पाहिजे तर तुमच्या खोलीत जाऊन सिलेक्ट करा एक ठिकाण. या शब्दावर तिने जास्त जोर दिला आणि दोघांकडे बघत हसू लागली. मंगेश लगेच म्हणाला, अगं ताई, काय घरी आहे? आम्ही नंतर जाऊ. मी उद्यापासून कामावर जॉईन होतोय. राधाने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. अरे, 8 दिवस सुट्टी बाकी आहे ना? ते काही नाही. तुम्ही जायचं म्हणजे जायचं. हेच दिवस असतात एकमेकांबरोबर एकांतात घालवण्याचे. काम तर आयुष्यभरासाठी आहेच. अगं ताई, कालच कळाले. रुपाचं बँकेच्या परीक्षा 15 दिवसातच आली आहे. लग्नाच्या गडबडीत तिला अभ्यास करता आला नाही. आता करू दे तिला अभ्यास. तिला नोकरी करायची खूप हौस आहे. या परीक्षा नेहमी थोड्याच होतात. परत कधी संधी मिळेल सांगता येत नाही. तिला करू दे तयारी. एका रात्रीत रुपाबद्दल बरंच कळालं तुला मंगेश. त्यामुळं तुला झोप आली नाही वाटतं. दोघांनी रात्रभर गप्पा मारल्या की काय? राधाने दोघांना चिमटे काढायची एकही संधी सोडली नव्हती आणि त्यामुळे ते दोघे मात्र कोंडीत सापडत होते. तीच पुढे म्हणाली, रुपा, पाहिलंस, असा आहे आमचा मंगेश. स्वतःच्या आधी इतरांची काळजी करणारा, आपल्या माणसांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्न विसरणारा, दुसऱ्याच्या आनंदासाठी झटणारा. मला अभिमान वाटतो मंगेश तुझा. अशीच एकमेकांची स्वप्न जपत राहा. एकमेकांना साथ देत राहा. कायम एकमेकांबरोबर राहा. तुमचं आयुष्य सुखाने उजळून जाईल. मंगेशचे आईबाबांनाही त्यांच्या निर्णयाला साथ दिली. मंगेशची आई म्हणाली, रुपाची इच्छा छान आहे ना परीक्षा देण्याची, तर तिला तयारी करू द्या. नाहीतर फक्त 15 दिवस आहेत ना परीक्षेला. तू आता फक्त अभ्यास कर. घरातलं करायला मी आहेच. मंगेश, तिला काही पुस्तकं लागली तर आणून दे आणि अभ्यासातही मदत कर. घरीच आहे ना तू सध्या? राधा म्हणाली. मंगेश, अभ्यास करू देशील ना तिला अभ्यासाच्या नावाखाली? ताई, माझ्याकडे आहेत बरीच पुस्तकं, मी देतो. राधाचं बोलणं मध्येच थांबवत मंगेश म्हणाला. तर राधा म्हणाली, गंमत केली, पण आमचा मंगेश खूप हुशार आहे. स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे त्याला.
त्याची तुला चांगलीच मदत होईल. दुपारी सर्व आवरल्यावर रुपा रूममध्ये आली. पुस्तक काढून ठेवलं होतं. या पुस्तकांचा खूप उपयोग होईल तुला. काही अडलं तर निसंकोचपणे विचार, असं म्हणून तो पलंगावर एक पुस्तक घेऊन वाचत बसला. रुपा समोरच्या टेबलवर खुर्चीवर अभ्यासाला बसली. वाचत असताना त्याचं लक्ष अचानक तिच्याकडं गेलं. वाचनात मग्न झालेल्या रुपाचे डोळे खाली झुकलेले होते. त्यामुळे तिच्या काळ्याभोर दाट पापण्या पहिल्यांदाच त्याला दिसल्या. वाचताना होत असलेले तिच्या होठांची नाजूक हालचाल त्याला किती मोहक वाटत होती. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे नाजूक होते. वाचनात ती मध्येच आपल्या केसांशी चाळा करत होती. तिची मेहंदी लावलेली लांबसडक बोट त्या केसातून एकसारखी फिरवत होती. तिची प्रत्येक हालचाल त्याची नजर टिपत होती. त्याचं लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेलं. मीच बांधलेलं हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात. माझ्यासाठी किती आनंदाचा क्षण. पण तिच्यासाठी तर बेडी आहे. तिच्या मनाविरुद्ध तिच्या गळ्यात अडकवलेली. माझ्या मनात तिच्याविषयी कितीही कोमल भावना असो, तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. हे सत्य आहे. काय असणार या नात्याचे भविष्य? रूपाची नजर वर झाली. तिच्याकडे पाहत असलेल्या मंगेश आणि तिची नजरानजर झाली. एक क्षणभर तिनं आपलं लक्ष पुस्तकात घातलं. मी तिच्याकडे असं बघत राहणं योग्य नाही. तिचे लक्ष विचलित होईल. तो बाहेर निघतच होता. ती म्हणाली, तुम्हाला ही गणित येतात का? पहा ना, किती वेळ झाला आहे मी प्रयत्न करते, जमतच नाही. मंगेश तिच्या जवळच्या खुर्चीवर बसला. त्याने चुटकीसरशी गणित सोडून दिलं. अरे वा, कमाल आहे तुमची. राधाताई म्हणतात ते खरं आहे. तुम्ही खूप हुशार आहात. मला बाकी कशात अडचणी येत नाही, पण गणितात थोडी कच्ची आहे. तुम्ही या विषयात माझी मदत कराल का? हो नक्कीच. मला वेळही आहे सध्या. घरात आहात आणि ऑफिसला जाऊ देणार नाहीत. त्यात सुट्टी घेतली आहे तर एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा, तशी तिची ऑर्डर आहे. रुपा त्याच्याकडे बघू लागली. अगं, तसं तिला वाटतं. तू नको तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. तिचा स्वभाव आहे तसा. तुला मदत केल्याचा आनंद होईल मला. शेवटी प्रश्न तुझ्या स्वप्नांचा आहे. मंगेश तिला मदत करू लागला. दररोज दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर ती त्याला तिच्या सर्व अडचणी विचारायची. तोही मोकळेपणाने सर्व समजावून सांगे. तिची शिकण्याची आणि कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजल्याशिवाय न पुढे जाण्याची वृत्ती त्याला खूपच भावली. किती निश्चय आहे हिला आपल्या ध्येयाचा. पाठपुरावा करण्यासाठी किती मेहनत घेण्याची तिची तयारी आहे. तिची सर्व स्वप्न लवकर पूर्ण होत. अभ्यासाच्या निमित्ताने का होईना त्याला तिचा सहवास काही काळ मिळत होता. त्याचे मन तिच्याकडे ओढ घेत होते, पण ती तर त्याच्याकडे कधीच त्या दृष्टीने बघत नव्हती. ती तिच्या अभ्यासात असायची. त्यामुळे आपल्या भावना तिच्यापासून लपवण्याचा त्याला आटोकाट प्रयत्न करावे लागे. 2-3 दिवसातच त्याचा दिनक्रम व्यवस्थित सुरू झाला. रुपा सकाळी लवकर उठे. स्वतःचे आवरून घरातल्या सर्व कामात मीनाताईंना मदत करे. राधाही तिच्या घरी गेली होती. त्यामुळे 4 माणसांचे काम किती असणार. स्वयंपाकही तिला खूप चांगला येत होता. मीनाताई तिला अभ्यास कर म्हणून काम करू देत नसायच्या, पण ती म्हणे मला सवय आहे सगळ्या कामाची. मी घरातली कामं करूनच कॉलेजला जायचे. दोघी मिळून कामे पटकन आवरत आणि मगच ती रूममध्ये अभ्यासाला जाई. मीनाताईंना तिचं एकंदर सर्व वागणं आवडायचं, पण तरीही मनात काहीतरी खटकत असं. त्या मंगेशच्या बाबांना म्हणाल्याच, आपल्याला खूप चांगली सून मिळाली. संस्कार पण चांगले केलेत तिच्या आईने. मोठ्यांचा आदर करते. घरातील सर्व कामे येतात. अभ्यासातही हुशार आहे. पुढे शिकण्याची जिद्द आहे. पण
ती अजून आपल्याबरोबर मोकळेपणाने बोलत नाही, खूप शांत असते. आपले जाऊ द्या, पण मंगेशबरोबर बोलतानाही मी कधी पाहिलं नाही. दोघे अजून अनोळखी असल्यासारखे वागतात. नवदाम्पत्याचं जसं वागणं बोलणं असतं, तसं प्रेम, लाडिकपणा, एकमेकांची चेष्टा, मस्करी काहीच नाही यांच्यात. बाहेर फिरायलाही जात नाही. मीच बळच काल मंदिरात जाऊन या म्हणाले, तर लगेच अर्ध्या तासात जाऊन आले. मला काळजी वाटते हो मंगेशची, आई बोलली. काळजी करू नको. अगं, लाजत असतील ते. दोघे आपल्यासमोर, अजून नवीनच आहेत. त्यात लग्न झाल्यावर कुठे बाहेर जाऊन आले नाहीत, त्यामुळे मोकळे झाले नाही अजून. सगळं काही ठीक होईल, काही काळ जाऊ द्या. इकडे मंगेश आणि रूपाचं नातं मात्र तसंच होतं, ज्याला काहीच नाव नव्हतं. पण फरक इतका होता की आता ती थोडी मोकळेपणाने वावरत होती. मंगेशच्या चांगुलपणाची छाप तिच्यावर पडत होती. सुरुवातीला संकोच आता दूर झाला होता. कधी कधी तर या विषयावरही चर्चा होत होती. मंगेशची सुट्टी संपली. ऑफिसला जायचा दिवस आला. मीनाताईंनी आधीच रूपाला सांगितलं होतं. मंगेशला बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही. तो रोज घरचा डब्बा नेतो. मला सवय आहे लवकर उठण्याची. तू नको उठू इतक्यात. अभ्यास पण आहे तुला. पुढे तर सगळं तुलाच करायचं आहे. तरीही त्याच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी रूपा लवकर उठली. स्वतःचं आवरून डब्बा बनवायला लागली. मीनाताईंनी हे पाहिलं. त्या मुद्दाम स्वयंपाकघरात गेल्या नाहीत. नवऱ्याला स्वतःच्या हाताने डब्बा बनवून द्यायचा आहे हिला. त्या आनंदल्या. मंगेश आवरून बाहेर आला. रूपाला स्वयंपाकघरात पाहून त्याला आश्चर्य वाटलं आणि आनंदही. त्याच्यासाठी ती जेवण बनवत होती. तो आत गेला. आई बनवेल डब्बा. तू कशाला बनवते? मी या घरची सून आहे. हे कर्तव्य आहे माझं. तुम्ही सगळे माझ्याशी इतके चांगले वागता. मीही सर्वांसाठी काही केलं तर काय झालं? तिनं मंगेशला गरम गरम नाश्ता आणि चहा दिला. काम करताना तिच्या हालचाली तो निहाळत होता. ती सर्व गोष्टी अगदी मन लावून करत होती. तिच्या लयबद्ध हालचाली बघतच राहावे असे तिला वाटत होते. ती आसपास असली की त्याला खूप बरे वाटे. ती कायम जवळ असावी असं त्याला वाटे. पण लगेच तो भानावर येई. मी उगाच आशा लावून बसलोय. ती माझ्याकडे नीट बघत सुद्धा नाही. तिने काय ठरवलं हेही मला माहीत नाही. याच विचारात त्याने गाडी काढली. किक मारून गाडी स्टार्ट करतच होता की रूपा बाहेर आली. ओहो, तुमचा डब्बा राहिला होता ना. तिने डब्बा त्याच्या पुढे धरला. तिच्या हातातून डब्बा घेताना दोघांचा एकमेकांचा ओझरता स्पर्श झाला. तिने लगेच आपला हात बाजूला घेतला आणि जायला मागे वळली. रूपा, थँक्यू. ती काहीच बोलली नाही. हलकेसे स्मितहास्य करून ती आत गेली. आधी तिचा तो मुलायम स्पर्श आणि आता हे सुंदर स्मितहास्य. मंगेश तिच्या पाठवणाऱ्या आकृतीकडे तसाच पाहत गाडीवर बसून राहिला. पुढचे 8 दिवस भरभर सरले. मंगेशचे रोज ऑफिसला जाणे, रूपाचे रोज त्याच्यासाठी डब्बा बनवून देणे, सकाळचा गरम गरम नाश्ता, चहा, तो आल्यावर लगेच पुढे येणाऱ्या संध्याकाळचा चहा, रात्रीचा तिचा अभ्यास, त्याची तिला अभ्यासात मदत, कधी तिच्याकडून पेपर सोडून घेणे तर कधी तोंडी प्रश्न उत्तरे, हे रोजचं रुटीन बनून गेलं. दोघांचा संकोच बऱ्याच अंशी कमी झाला होता. कधी कधी दोघांमध्ये हलके फुलके विनोदही होत. ती हसली, आनंदी दिसली की त्याला बरे वाटे. एकूण 15 दिवसांचा सहवास, पण त्याचे तिच्याविषयी प्रेम अजूनच वाढत चालले होते. तिच्या मोकळ्या वागण्याने त्याला त्यांच्या नात्याच्या भविष्याबद्दल थोडी आशा वाटू लागली होती. परीक्षेचा 1 दिवस आधी ती माहेरी जाणार होती. तिथूनच तिचे परीक्षा केंद्र जवळच होते. त्या रात्री मंगेश तिला म्हणाला, तुला पेपर चांगला जाणार. मन लावून अभ्यास केलाय तू.
कसलंच टेन्शन घेऊ नकोस. तुमचे सहकार्य आणि पाठिंबा यामुळेच हे शक्य झालं. मी तर आशाच सोडली होती. तुमचे आभार कसे मानू? मंगेशला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं, पण त्याला काही बोलताच आलं नाही. तिच्याकडं त्यानं फक्त डोळे भरून पाहिलं आणि ते झोपायला आपापल्या जागेवर गेले. दुसऱ्या दिवशी तो तिला बस स्टॉपवर सोडवायला गेला. ती गाडीत बसल्यावर फक्त एवढंच बोलू शकला, परत येशील ना? तेवढ्यात बस सुरू झाली. तिच्या उत्तराच्या आशेने तो बघतच राहिला, पण काहीच उत्तर आले नाही. बस दूर दूर होत होती आणि त्याला वाटलं की त्याचं प्रेमही त्याच्यापासून दूर दूर होत आहे. तिला पेपर अपेक्षेप्रमाणे सोप्पा गेला. ती माहेरी पहिल्यांदाच गेली होती. मीनाताई तिला म्हणाल्या होत्या, गेल्या वर्षी 8 दिवस राहून ये, तुझ्या आईला बरं वाटेल. त्यामुळे पेपर झाला तरी ती तिकडेच होती. पण इकडे एक एक दिवस मंगेशसाठी मोठा अन अवघड होत होता. गेल्यापासून रूपाचा एकदाच फोन आला होता, तोही पेपर सोप्पा गेला हे सांगण्यासाठी. तेव्हाही त्यांच्यात जास्त बोलणं झालं नव्हतं. त्याला कित्येकदा वाटायचं तिला फोन करावा, पण परत हा विचार तो मनातून झटकून टाकायचा. तिला माझ्याबद्दल काही वाटत असतं तर तिने फोन केला असता. मी उगाच तिला कोंडीत टाकणे बरे नाही. मी तिचा निर्णय तिला घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिला योग्य वाटेल तो निर्णय घेईल. रूपाला जाऊन 10 दिवस झाले तरी ती परत आली नाही. मीनाताई मंगेशला म्हणाल्या, अरे फोन झाला असेल ना तुमचा? कधी येते ती परत? मलाही करमत नाही तिच्याशिवाय. 15 दिवसात पोरीनं घर केलं मनात. मंगेश काय बोलणार? तितक्यातच फोन वाजला. हॅलो आई, माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. मी काही दिवस तिच्यासोबत राहील. त्यांची काळजी घे. काही लागलं तर कळवा आम्हाला. हवे तर मंगेशला पाठवते तिकडे. नको, त्यांची कशाला धावपळ? काळजी करण्यासारखं काही नाही. थोडा अशक्तपणा आहे, बाकी काही नाही. मंगेश रूपाकडे जायला एका पायावर तयार होता, पण रूपाचे उत्तर ऐकून त्याचा उत्साह माळवला. ते मला जवळचा मानत असती तर अशा वेळी मला हक्कानं बोलवलं असतं. तो थोडा निराश झाला. रूममध्ये गेल्यावर त्याला जागोजागी ती दिसे. आरशापुढे उभे राहून आपले लांबसडक केस विंचरणारी, खुर्चीवर बसून कायम पुस्तकात मग्न असलेली ती. सकाळी सकाळी लवकर तयार होऊन तिच्या प्रसन्न चेहऱ्याने त्याची सकाळ प्रसन्न करणारी ती. त्याने कपाट उघडलं. तिच्या साड्या दिसल्या. ती एक एक साडी रूपावर कोणताही रंग खुलून दिसतो, पण गुलाबी साडीत ती किती सुंदर दिसते. तोच त्याचं लक्ष एका डब्बीकडे गेलं. त्यानं डब्बी उघडली. त्यात मंगळसूत्र होतं. ती तर रोज मंगळसूत्र घालत होती. जाताना का घातलं नाही? माझं लक्षही गेलं नाही. त्याच्या हृदयाची जोरजोरानं धडधड होत होती. अखेर तिने निर्णय घेतला. तो निराश झाला, आतून तुटून गेला. मीच वेडी आशा लावून बसलो होतो. पुढचे काही दिवस अत्यंत निराश अवस्थेत होता. घरात काही बोलत नव्हता, नीट जेवत नव्हता. आईबाबांच्या नजरेतून हे कसे सुटेल? पण त्यांना वाटले त्यालाही रूपाची खूप आठवण येत असेल. अशा प्रकारे अजून 1 आठवडा गेला. रूपा परत येण्याचे काही चिन्ह दिसेना. त्याने आता पूर्ण आशा सोडली होती. आईबाबांना आता सर्व सांगावंच लागेल हे त्याला कळून चुकलं. त्याने निर्धार केला, आज ऑफिसमधून घरी गेल्यावर सगळं सांगून टाकतो. त्यांना अंधारात ठेवणे बरे नाही. इतके दिवस मनावर वागवलेलं ओझं कमी होईल. तो घरी आला तर आई बाबा बाहेर जाण्याच्या तयारीत दिसले. मंगेश, किती उशीर केला? आज आम्हाला एका कार्यक्रमाला जायचे आहे. आम्ही निघतो. यायला उशीर होईल. तू फ्रेश होऊन खाऊन घे.
ते परत आल्यावर सगळं सांगेन मी त्यांना, असं म्हणून घराचे दार लावून आत वळला. त्याच्या रूममध्ये येताच त्याला पलंगावर रूपा दिसली. ती त्याच्याकडे पाहून गोड हसली. त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याने डोळे चोळून परत एकदा पाहिलं. हो, रूपाच होती तिथे. त्याच्या रूममध्ये आनंद झाला. मी परत येईल याची खात्री नव्हती का? तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका मनाला खात्री होती की तू नक्की येशील, पण वास्तवात जगणाऱ्या दुसऱ्या मनाला विश्वासच नव्हता. शेवटी प्रेम करणाऱ्या मनाचा विजय झाला. तू असं कधी काही बोललीच नाही. तुझ्या वागण्यातूनही काही जाणवलं नाही. फोन नाही, मग काय समजायचे मी? मला तरी कुठे जाणीव होती या सर्वाची? येथे होते तेव्हा फक्त माझा आणि माझ्या स्वप्नांचा विचार करत होते. हृदयाचे दार बंद करून बसले होते. परीक्षा झाली, पेपर मनासारखा गेला, त्यामुळे नोकरी मिळणार याबद्दल निश्चिंत झाले. माझे स्वप्न पूर्ण होणार याची खात्री पटली. पण तरीही एक हुरहुर मनात लागली होती. मन अस्वस्थ होतं. आपलं काहीतरी हरवलं आहे, काहीतरी मागे राहिलं आहे याची जाणीव होऊ लागली. फक्त 15 दिवस मी इथे राहिले, पण या दिवसांनी मला काय दिलं ते मला तिथे गेल्यावर समजलं. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे कोणीतरी माझी वाट पाहत आहेत याची मला जाणीव झाली. या घरी आल्यापासूनचा प्रत्येक दिवस आठवू लागला. मनात माझ्याविषयी प्रेम असूनही केवळ माझ्या मनाचा विचार करून आपले मन आवरणारा तुमच्यातील समंजसपणा मला आठवू लागला. तुमच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून माझ्या स्वप्नांसाठी मला पाठबळ देणारा तुमच्यातील सच्चा साथीदार मला आठवू लागला. माझ्याविषयी असलेल्या ओढीला अस्तित्वात बदलणारा तुमच्यातील संयमी पती मला आठवू लागला. तुमचे डोळे कायम माझा पाठलाग करत असायचे, पण मला संकोच वाटू नये म्हणून त्या डोळ्यातल्या भावना लपवण्याचे कौशल्य असणारा तुमच्यातील मृदू मनाचा सहचर मला आठवू लागला. खरं प्रेम काय असतं हे मला तुम्ही शिकवलं. दुसऱ्याच्या भावना जपणे, त्यांचा आदर करणे हे खरं प्रेम. पत्नीवर आपला हक्क सांगणारे अनेक असतील, पण तिच्या मनाचा विचार करणारे तुमच्यासारखे थोडेच असतात. तुम्ही माझ्यावर खरंच जादू केली आहे. तिथे मला आज जिकडे तिकडे तुम्हीच दिसत होता. मी पलंगावर झोपले की खालून माझ्याकडे बघणारे तुम्ही माझ्या स्वप्नात यायचे. मी काही वाचत बसले की माझ्याकडे एकटक बघणारे तुम्ही मला दिसू लागायचे. मी काम करत असले की माझ्या अवतीभोवती फिरणारी तुमची नजर मला आठवू लागली. तुम्ही ऑफिसला निघालात की डब्बा देताना होणारी आपली नजरानजर मला आठवायची. नजरेतून तुमचे ते रुबाबदार रूप हटत नसायचे. संध्याकाळ झाली की तुमच्या येण्याच्या वेळी माझे लक्ष बरोबर घड्याळाकडे जायचे. प्रत्यक्ष न बोलताही होणाऱ्या आपल्या मूक संभाषणाचा अर्थ मला तिथे कळला. तुम्ही सोबत असताना मला तुमचे प्रेम कळले नाही, पण तिथे गेल्यावर मला याची जाणीव झाली की प्रेम भावनेचा अंकुर माझ्या मनात इथेच रुजला होता. तुमच्या आठवणीने मन कातर होऊ लागले. लग्नाला मी बेडी समजत होते, माझ्या स्वप्नातील अडचण समजत होते, पण असा जीवापाड प्रेम करणारा आणि पत्नीला प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारा पती असेल तर अशी जोडी हवीशी वाटली मला. मी तुमच्याशी खूप निर्दयीपणे वागले. प्रेमाची दखल तर सोडा, पण आज सुरुवातीला तुमच्याबद्दल अनेक शंका मनात बाळगल्या. मला माफ करा रूपा. माफी कसली मागते ग? एखादे नाते मनाविरुद्ध स्वीकारण्यापेक्षा ते नाकारणे जास्त चांगले. तुझ्या मनातील भावना मला कळली होती. तुझी आईबद्दलची काळजी, तिचं उर्वरित आयुष्य सुखाचे जावो हीच तळमळ यामागे होती. तू आज परत येण्याचा निर्णय घेतला तसा मीही एक निर्णय घेतला आहे. आपण आईला काही कमी पडू द्यायचे नाही.
तिची जबाबदारी आजपासून आपल्या दोघांची. तुमच्या या चांगुलपणावर प्रेम करायला लागले आहे मी. माझ्याही नकळत जाणता या हृदयाची प्रीत जागली. माझे हृदय सर्वस्वी तुमचे झाले. एका श्वासात ती बोलून गेली. पण मनातले गुपित उघडे झाल्यावर मात्र त्याला लाजून ती खाली पाहू लागली. मंगेश म्हणाला, म्हणजे तिथे गेल्यावर तुला खात्री पटली. इथून निघताना तुझा निर्णय वेगळाच होता ना? हे मंगळसूत्र तू इथेच ठेवून गेली होती. मला पुन्हा मी ते काहीच ठरवलं लग्नातलं नव्हतं. मंगळसूत्र तेव्हा अगदी मनापासून आईंना मी सांगितलं होतं की तुमच्या प्रवासात हाताने सोन्याचं काही परत नको, घालाल ना, म्हणून मी मंगेश ते तिच्याजवळ काढून ठेवलं ठेवला. होतं. ते मंगळसूत्र पुन्हा तिच्या गळ्यात बांधलं. रूपा मोहरली. तिच्या डोळ्याने प्रेमाचे संदेश त्याला दिला. त्याने तिला जवळ ओढले. रूपा त्या मिठीतून दूर होत बाहेर पळाली. आई बाबा आले होते. मंगेशही बाहेर आला. हे काय, अजून कपडेही बदलले नाहीत. मंगेशच्या चेहऱ्यावरील गोड हसू आणि रूपाच्या चेहऱ्यावरील लाली त्यांना सगळं काही सांगून गेली. त्यांचाही जीव भांड्यात पडला. रूपा घरी आल्यावर ते दोघे मुद्दामच बाहेर गेले होते. त्यांना एकांत मिळावा म्हणून त्यांनी जेवण उरकले. सगळेजण आईस्क्रीमचा आस्वाद घेत बराच वेळ गप्पा मारत बसले होते. आज इतक्या दिवसांनी रूपा मन मोकळे बोलली होती, हसत होती. त्या घराचा ती आता अविभाज्य भाग झाली होती. सर्व आवरल्यावर दोघेही आपल्या रूममध्ये आले. मनातील दुरावा संपला होता. आता आस लागली होती मिलनाची, एकमेकांचे होण्याची. आज त्यांच्या डोळ्यापुढे तीच पहिली रात्र आली, फुलांनी सजवलेली. अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. त्या पाकळ्यांचा स्पर्श तिचं अंग रोमांचित करू लागला. पलंगावरही त्यांनी फुलांची मखमली श्रेया तयार केली. आपला हात त्यानं तिच्या पुढे धरला, जणू प्रेमनगरीत जाण्यासाठी. तिची तो साथ मागत होता. तिने लाजत आपला हात अलगद त्याच्या हातात दिला. त्याने तिला जवळ घेतलं, हळुवारपणे आपल्या बाहूत उचललं. तशी ती त्याला घट्ट बिलगली. प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाने अनुभूती त्यांना नव्या दुनियेत घेऊन गेली. दोघेही कितीतरी वेळ तो क्षण साजरा करत होते. आज खिडकीतून डोकावणाऱ्या आकाशातील चंद्र त्या मधुर मिलनाचा एकमेव साक्षीदार ठरला होता. तर मित्रांनो, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे, त्यांना साथ देणे, वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे, यालाच खरं प्रेम म्हणतात. तर मंडळी, तुम्हाला आजची आपली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.